घरी एकट्याला सोडून आई कामावर गेली, पण त्यानंतर जे घडलं ते ऐकून सगळ्यांचेच डोळे विस्फारले। आई हादरली, पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात एकच चर्चा सुरू झाली। अरे एवढ्या छोट्या मुलानं हे केलंच कसं, त्याला हे सुचलंच कसं? हातकणंगले कोल्हापूर जिल्ह्यातील एक छोटंसं गाव धुक्याने वेढलेलं, रस्त्यांवरच्या झाडांच्या पाण्यातून वारा कुजबुजत होता। गावातल्या एका छोट्याशा घरात राहत होती नीता गावडे आणि तिचा 9 वर्षांचा मुलगा ओम। नीता विधवा होती। नवरा गेल्यानंतर ती छोट्या ओमसाठी जगत होती। सकाळी कामावर जायचं, दुपारी थोडं दुकानात काम आणि संध्याकाळी घर। प्रत्येक दिवस तिच्यासाठी संघर्षाचा होता, पण ओम तिचं जग होतं। त्या दिवशी सकाळीही तसंच झालं। नीता चपात्या करत म्हणाली, बाळा मी थोड्या वेळात येते, तू कार्टून बघ, दार बंद करून बस, कुणी येऊ देऊ नको। ओम हसून मान डोलावतो, त्याच्या चेहऱ्यावर एक निरागस पण काहीसं खट्याळ हास्य। आई बाहेर पडते, दरवाजा बंद करते, पण दाराच्या आत उभा ओम विचारात गढलेला। त्याच्या हातात स्मार्ट वॉच, खिशात चार्जर आणि डोक्यात एक गूढ कल्पना। ओम खिडकीतून बाहेर पाहतो, रस्त्यावरून वाहतूक सुरू होती। त्याच्या मनात प्रश्न, आई रोज शहरात जाते, पण मी कधीच नाही गेलो, कोल्हापूर म्हणजे नक्की कसं असेल? त्या विचारानं त्याचं मन पेटून उठलं। त्याने पाण्याची बाटली घेतली, छोटा बॅग घेतला आणि शांतपणे दार उघडलं। रस्त्यावर सूर्याची तळपती किरणं, लोकांच्या चेहऱ्यावर दिवसभराच्या धावपळीची झलक आणि मध्येच एक छोटासा मुलगा, पाठीवर बॅग, हातात वॉच, चेहऱ्यावर आत्मविश्वास। ओम हातकणंगले चौकात येऊन उभा राहिला। लोक थांबून बघत होते, एवढा छोटा मुलगा इथे एकटाच कसा, किंवा एकटाच का? थोड्या वेळानं एक सिल्वर रंगाची खासगी कार आली। ड्रायव्हरचं नाव होतं संतोष माने। तो थांबला, काच खाली केली आणि विचारलं, काय रे बाळा, कुठं चाललायस? ओम हसून म्हणाला, मला कोल्हापूरला जायचंय, लिफ्ट द्याल का? संतोष थोडा चकित झाला, तू एकटाच जातोयस का? ओम शांतपणे म्हणाला, हो, पण मला काही भीती नाही, मला पोलीस सापडतील आणि मी त्यांच्याकडे जाईन। त्या आत्मविश्वासानं तो माणूसही थक्क झाला। त्याने ओमला गाडीत बसवलं आणि प्रवास सुरू झाला। दुपारचे 12 वाजले। नीता गावडे आपल्या कामावर होती। तिच्या शेजाऱ्याने फोन केला, नीता ताई, ओम घरात नाही दिसत, दार उघडंय। ती घाबरली, काम सोडून धावत घरी आली। घर रिकामं, टीव्ही चालू, पण ओम नाही। बेडवर त्याचं छोटं टॉवेल आणि बाटली पडलेली। तिच्या डोळ्यात पाणी आलं। ती रडत म्हणाली, देवा, माझं मूल कुठं गेलं असेल? तिने लगेच पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली। शाहूपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी प्रिया पाटील यांनी तक्रार नोंदवली। नीताचे शब्द अडखळत होते, माझा ओम 9 वर्षांचा आहे, घरात नाहीये। त्या क्षणी संपूर्ण पोलीस दल सतर्क झालं। सर्व बीट अधिकारी, चेकपोस्ट, नाकेबंदी सगळं सुरू झालं। दाभोळकर कॉर्नर, कोल्हापूर रस्त्यावर गर्दी, हॉर्न आणि गाड्यांचा आवाज। तेवढ्यात पोलिसांच्या नजरेस एक छोटा मुलगा पडतो। तो रस्त्याच्या कडेला उभा होता, डोळ्यात आत्मविश्वास पण चेहऱ्यावर थकवा। एक हात वर करून तो परत गाड्यांना लिफ्ट मागत होता। एका अधिकाऱ्याने गाडी थांबवली, कुठून आलास रे बाळा? मी हातकणंगलेहून आलोय, काही कामावर गेलीये, मला कोल्हापूर बघायचं होतं। पोलीस थक्क झाले। ते त्याला प्रेमाने गाडीत बसून ठाण्यात घेऊन गेले। त्याला पाणी दिलं, बिस्किट दिलं। तू घाबरला नाहीस का? नाही, मला माहित होतं तुम्ही सापडाल। त्या मुलाच्या आवाजात भीती नव्हती, फक्त आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणा होता। थोड्याच वेळात नीताला पोलिसांचा फोन आला, तुमचा मुलगा सापडला आहे आणि तो सुरक्षित आहे। ती रडत रडत पोलीस ठाण्यात पोहोचली। ओमला पाहताच ती त्याच्याकडे धावली, मुलाला मिठी धरून रडू लागली, कधीच असं करू नकोस रे बाळा, माझं हृदय थांबलं होतं। पोलीसही भावूक झाले, पण त्यानंतरचं दृश्य सगळ्यांना आश्चर्यचकित करणारं होतं। पोलिसांनी ओमला मिठाई दिली। लोक विचारात पडले, अरे मुलगा हरवला, मग मिठाई का? प्रिया पाटील म्हणाल्या, कारण हा मुलगा घाबरला नाही, त्यानं हुशारीनं स्वतःचा रस्ता निवडला। संकटात सुद्धा आत्मविश्वास ठेवलाय, अशा मुलांना शिक्षा नाही, प्रोत्साहन हवं। संध्याकाळ झाली। पोलीस ठाण्याबाहेर सूर्य मावळत होता। नीता आणि ओम घरी परतत होते। गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहताना ओम म्हणाला, आई मी फक्त कोल्हापूर बघायला गेलो होतो, भीती नाही वाटली। नीता हलकेच म्हणाली, बाळा, धाडस चांगलं असतं, पण आईचा जीव घाबरवायचा नसतो। दोघेही हसले। त्या दिवशी सगळ्यांना उमगलं की धाडसाचं खरं रूप कधी कधी निरागसतेत दडलं असतं। ओम गुन्हेगार नव्हता, तो एक छोटा प्रवासी, ज्यानं आयुष्याचं पहिलं साहस केलं आणि संपूर्ण जिल्ह्याला थक्क करून टाकलं।